हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपली फिगर परफेक्ट मेंटेन असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी पण असते, पण कामाच्या गडबडीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आपलं वजन आहे ते वाढत राहतं. आजचे व्यायाम रोज करूया. वजन देखील कमी होतं, पोटावरची चरबी देखील गायब होते आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती असं फोल्ड करून बसायचं आहे खाली. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं आणि दोन्ही हात जसे समोर आहेत तसं बाजूला घ्यायचं, समोर आणि बाजूला. त्या व्यायामाचा असर म्हणाल तर आपल्या पायांच्या थायपॅटवर आणि हिप्सवरती जास्त होतो, कारण आपलं उठक बैठक असा व्यायाम आहे. त्याचसोबत आपल्या कमरेवरती आणि पोटावरती पीळ तयार होत आहे, त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते, हातांचे दंड मजबूत होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन कमी व्हायला खूप मदत होते. तर हा व्यायाम रोजच्या रुटीनमध्ये सकाळचा 1 मिनिट तरी नक्कीच झाला पाहिजे. दिवसभरामध्ये फ्रेश राहण्यासाठी रोज थोडा व्यायाम नक्कीच केला पाहिजे. एक तर तुम्ही आनंदी राहू शकाल आणि दुसरं म्हणाल तर आपलं वजन देखील कमी झालेलं असेल आणि व्यायामाची सवय देखील लागलेली असेल. त्यासाठी व्यायाम रोजच्या रोज न चुकता झालाच पाहिजे. आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. त्यानंतर दोन्ही हात असं फरशीला टच करायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट आणि पूर्णपणे खाली. उठक बैठकचाच व्यायाम छान व्हायला, कारण समोरून टिकेल आणि मागून टिकेल. यामुळे आपलं वजन तर कमीच होतं, पूर्ण शरीरातली चरबीही वितळते. ज्यांना पण गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे किंवा उभारून व्यायाम करू शकत नाहीत, अशा व्यक्तींसाठी असे व्यायाम खूप छान आहेत. एक तर व्यायामाची सवय लागते, वजनही कमी होतं आणि व्यायाम एकदम सोपे असल्यामुळे सहज करू शकता. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये 1 मिनिटं न चुकता जर केला तर तुमचं वजन आहे ते आरामशीर कमी झालेलं असेल. पण अशा प्रकारे जर रोज व्यायाम केला तरच तुम्हाला तुमच्या म्हणण्यासारखा रिझल्ट भेटू शकतो, जसा हवा आहे तसा. तर आता चला पुढचा व्यायाम करूया. सेम बसायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं. उजवा हात आहे तो असं मागच ठेवायचं आणि डावा हात स्ट्रेट असं दोन्ही हातांनी करायचं. एकदा उजवा हात, एकदा डावा हात. एक समोर असू दे आणि एक असं मागं जाऊ दे. जसं आपण मागं वळत आहे तर कमरेवरती आणि पोटावरती पीळ तयार होतो, त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. हातांना जी लटकलेली चरबी आहे ती देखील पूर्णपणे गायब होते आणि पूर्ण शरीर शेपमध्ये तयार होतं. अजिबात कुठंही लटकलेली चरबी तुम्हाला दिसणार नाही. हलके व्यायाम असले तरी रिझल्ट खूप छान देणारे आहेत. हा देखील व्यायाम तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये 1 मिनिटं नक्कीच केला पाहिजे. रोज व्यायाम केल्यामुळं आपलं शरीर तर ओके राहतंच, त्यासोबत आपलं मन देखील प्रसन्न राहतं. मग तुम्ही कोणतीही कामं केलेली असाल ती एकदम चांगलीच होतात. त्यामुळे व्यायाम हा एन्जॉय करत करा, म्हणजे रिझल्ट हा तुमच्या म्हणण्यासारखा नक्कीच भेटू शकतो. फक्त आवड निर्माण करायची आहे आपल्या मनामध्ये रोज व्यायाम करायची. आता करते पुढचा व्यायाम. सेम बसायचं आहे आपल्याला. त्यानंतर दोन्ही हात आहेत ते असं मागं घ्यायचं आणि आपल्याला समोर असं वाकायचं आहे. जसं आपण वाकलो आहेत ना, दोन्ही हात आपले थोडेसे वर गेले पाहिजे, बघू शकता. तर या व्यायामाचा असर आपल्या दोन्ही बाजूनी खूप छान व्हायला, समोरून देखील आणि मागून देखील. जसं आपण वाकत आहे तो पोटावरती ताण येतो आणि आपल्या हिप्सवरती असर होतो आणि पाठीचा कणा देखील मजबूत होतो, कमरेवरची चरबी वितळते. तर हा व्यायामसुद्धा आपल्याला रोज 1 मिनिटं नक्कीच केला पाहिजे. तसेच उत्तम आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जातो. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर व्यायामासोबत योग्य तो आहार घेणं देखील गरजेचं आहे. हा व्यायाम आपल्याला रोज करायचा आहे. या व्यायामामुळे पोटावरची चरबीही कमी होते, तसेच हात, कंबर, पायाचे किंवा पोटावरचे जे स्नायू आहे ते बळकट होऊन पूर्ण शरीराला एक लवचिकता मिळते आणि आपलं उत्तम आरोग्य लाभतं. त्यामुळे व्यायाम रोज असू दे. आता करते पुढचा व्यायाम. सेम बसायचं आहे आपल्याला. त्यानंतर दोन्ही हात असं समोर घ्या, दोन्ही हातांना असं जॉईंट करा. तेच हात असं जमिनीला टच करायचं आणि आपल्याला असं पूर्णपणे उचलायचं आणि पूर्णपणे खाली ठेवायचे हात. आणि जसं बघू शकता, जसं आपण उभं राहत आहे तर दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं आणि खाली हात जसं टेकवत आहे तसं आपल्याला दोन्ही पायावरती बसून घ्यायचं. जसं की उठक बैठकचा छान असा व्यायाम व्हायला, त्यामुळे पूर्ण शरीरातली चरबीही वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते. स्वतःला परफेक्ट ठेवायचं असेल ना, तसे हलके फुलके व्यायाम तुम्हाला रोज करावे लागतील. अजिबात गॅप घेऊ नका व्यायामामध्ये. त्यानंतर कुणाला असंही वाटतं की हेवी एक्सरसाइज करावं लागेल किंवा कठीण डाएट घ्यावं लागेल, जे महागाचे प्रोडक्ट आणून आपल्याला खावं लागेल तेव्हा अजून आपलं वजन कमी होतं, असं काहीच नाही. रोज हलकी फुलके व्यायाम करायचा आहे. घरच्या जेवणाला जर महत्त्व दिला तर तुमचं वजन वाढणार नाही. फक्त एवढी काळजी घ्या की त्याच्यामध्ये मसाले कमी असावे, तेल वगैरे कमी असावं. तसेच मोड आलेले कडधान्यांचा खाण्यामध्ये जास्त समावेश करा, त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन भेटतं. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. दोन्ही गुडघ्यावरती असं उभं राहायचं, दोन्ही हात आपल्या पायांना टच करायचं आणि आपल्याला होईल तितकं मागं जायचं. ह्या पोझिशनमध्ये हा व्यायाम करायचा. त्या व्यायामाचा असर आपल्या पोटावर तर होतोच, त्यासोबत आपलं शरीर आहे जे लूज पडलेलं ते टाईट होण्यास मदतही होते. तर हा व्यायाम रोज असू दे. या व्यायामामुळे कसं आपल्या शरीराला एक छान शेप भेटतो आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी परफेक्ट अशी फिगर मिळते. तर
व्यायामाला महत्त्व देऊया आणि रोजच्या रोज असा व्यायाम करून फिट राहूया. आपलं वजन कधी वाढू नये, आपल्या शरीरामध्ये चरबी कधी साठू नये, यासाठी आपण व्यायाम तर करतो. त्यासोबत आपल्याला मैदा आहे तो पूर्णपणे खाणं बंद करावं लागेल. यामुळे कसं आपल्या शरीरामध्ये चरबी साठत राहते आणि आपण केलेली मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टीवर जसं लक्ष द्यायला सांगितलं तसं मैद्यापासून देखील लांब राहायचं आहे. आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी सेम बसायचं. उजवा हात डावीकडे, डावा हात उजवीकडे, असं दोन्ही हात वर करा आणि जसे आपले हात वर आहेत तसंच पूर्ण आपल्याला पोटापर्यंत खाली घ्यायचं आहे. हलका व्यायाम आहे, पण जर म्हणाल तर कमरेवरती आणि पोटावरती छान होतो. कारण कमरेच्या आणि पोटाच्या दोन्ही बाजूला फॅट जमा झालेलं असतं. ते फॅट वितळण्यासाठी आणि पूर्ण शरीराला छान शेप भेटण्यासाठी मस्त अशी एक्सरसाइज आहे. प्रत्येकाला जमणारी आहे. ज्यांना पण कंबरदुखी किंवा पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांचं दुखणं देखील गायब होतं, चरबी देखील वितळते आणि वजन देखील आरामशीर कमी होतं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की व्यायामाला वेळ नाही, अशा अनेकांच्या तक्रारी असतात. पण चांगलं आरोग्य हवं असेल तर व्यायामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण व्यायाम हा कुंभार आहे जो आपल्या शरीराला घडवत राहतो. आजचे व्यायाम हलके होते पण रिझल्ट खूप छान देणारे होते. कारण रोज असा व्यायाम केला तर पूर्ण शरीराचं पाणी होतं आणि यामुळे आपलं वजन कमी होतं. तर नक्की हे व्यायाम करा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.